गावोगावच्या शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात लाखो रुपयांची बियाणी पेरणीसाठी लागतात। कोरडवाहू शेतकऱ्यांना ही विकतची बियाणी आर्थिकदृष्ट्या फारशी परवडणारी नाहीत। त्यामुळे बियाणांवरचा त्यांचा खर्च करून बियाणं गावातच तयार करण्यावर कृषी विभागाचा भर आहे, जेणेकरून गावातला पैसा गावात राहील, शिवाय बीजोत्पादकांना नफा मिळेल। ही गोष्ट लक्षात घेऊन वाशिम जिल्ह्यातल्या बोरगावच्या शेतकऱ्यांनी 2009 पासून गटाच्या माध्यमातून सोयाबीन आणि हरभऱ्याचं ग्राम बीजोत्पादन सुरू केलंय। यामुळे आज गटातल्या बियाणं उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल 2.5 ते 3.5 हजार रुपयांचा जादा भाव मिळतोय, तर ग्राहक शेतकऱ्यांना बियाणं प्रति किलो 12 रुपयांनी स्वस्त मिळतंय। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण वाशिम जिल्ह्यातल्या बोरगावला जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातलं जेमतेम 1600 लोकवस्तीचं बोरगाव। इथली शेती कोरडवाहूच असल्यानं त्यापासून फारसा नफा मिळत नव्हता। शिवाय उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं शेतकरी त्रस्त होते। या शेतकऱ्यांनी 2006 मध्ये कृषीदीप विज्ञान मंडळाची स्थापना करून प्रक्रिया उद्योग सुरू करायचं ठरवलं, पण या काळात त्यांना कृषी विभागाचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी बीजोत्पादनाला सुरुवात करायचा निर्णय घेतला। 2009 पासून गरज ही शोधाची जननी आहे या युक्तीप्रमाणे 2009 या 10 या वर्षापासून आम्ही सोयाबीन ग्राम बीजोत्पादनाचं एक उद्दिष्ट हाती घेतलं आणि पहिल्या वर्षी आम्ही 350 क्विंटल बियाणं तयार केलं। दुर्दैव असं की आम्हाला याच्यात ज्ञान नसल्यामुळं आमचं सर्वच बियाणं नापास झालं आणि जवळपास 4.5 लाख रुपये आमचं आर्थिक नुकसान झालं। आर्थिक नुकसान झाल्यावर खचून न जाताना का नुकसान झालं याचा अभ्यास केला आणि पुढच्या वर्षी आणखीन जोमानं कामाला लागलो। गेल्या वर्षीसारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून याचं पूर्ण अभ्यास केला। कृषी विभागाच्या मदतीनं आम्हाला त्यात विविध कारणं सापडली आणि त्या कारणाची पुनरावृत्ती न होण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न केले आणि दुसऱ्या वर्षी आमचं 700 क्विंटल बियाणं पास झालं। पहिल्या वर्षी काम करताना बोरगावकरांना अनेक अडचणी आल्या। पहिल्या वर्षी त्यांनी पिकवून ग्रेडिंग केलेलं बियाणं नापास झालं। 2009 साली कृषी विभागानं मूळ बियाणं दिलं। त्याची 16 शेतकऱ्यांनी 55 एकरावर पेरणी केली। यापासून 360 क्विंटल सोयाबीनचं कच्चं बियाणं तयार झालं, पण अनुभव नसल्यानं सुरुवातीला 4.5 लाखांचा तोटा झाला। पण बोरगावकरांनी हिंमत हारली नाही। त्रुटी शोधून गट पुन्हा कामाला लागला। त्यांची उमेद पाहून 2011 मध्ये कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना 8 लाखाचं नवं यंत्र दिलं। बैलगाडीवर जे थ्रेशर असते मळणी यंत्र त्याचे सुटे पार्ट आम्ही विकत घेतले बाजारातनं आणि आमच्या कल्पनेतनं आम्ही एक ग्रेडिंग मशीन आणि ग्रॅव्हिटी सेपरेटर तयार केलं। आमचं हे एक शेतीमधलं तांत्रिक कौशल्य बघता शासनानं राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा आणि कृषी विभाग यांनी आम्हाला त्याच्यामध्ये साध्या यंत्राला प्रायोगिक तत्वावर मान्यता दिली आणि ते काम पाहून ग्राम बीजोत्पादन ही योजना घराघरात वाढली पाहिजे हे बघून आम्हाला कृषी विभागानं विचारणा केली की तुमच्याकडे जागा असेल तर आम्ही तुम्हाला एक यंत्र देऊ। त्या अनुषंगानं तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनात आम्ही बीज प्रक्रिया संयंत्रासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेतनं एक बीज प्रक्रिया संयंत्र मागणी केली आणि हे जे बीज प्रक्रिया केंद्र आहे 7,80,000 रुपये कृषी विभागानं आम्हाला हे मोफत दिलेलं आहे आणि त्यासाठी लागणारे टीन सेड वगैरे हे सगळं खर्च आम्ही त्यातून केला आहे। छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत। वजन काढायची परवानगी आहे, अग्निशामक याचं फायर एक्झिस्टरचं परवानगी आहे आणि आर्द्रता मीटर आहे, उष्णतेचं मीटर आहे। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यात अंतर्भूत केल्या आणि आम्हाला सुसज्ज असं अद्यावत नवीन तंत्रज्ञानयुक्त आम्हाला यंत्र शासनानं पुरवलं। हे नवं यंत्र चालवण्यासाठी त्यांना पुरेशी वीज लागत होती, पण लोड शेडिंगमुळे हे काम पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याचं लक्षात आल्यावर गटानं एक ट्रॅक्टरवर चालणारा जनरेटर आणला। त्यावर वीज निर्मिती होऊन सदर यंत्र पूर्ण वेळ चालू लागले। पण यामागं गटाच्या पदाधिकाऱ्यांची मोठी मेहनत आहे। सरकारी कार्यालयातून कोणताच कागद वेळेवर हालत नसल्याचा कडू अनुभव देखील त्यांना घ्यावा लागला। प्रत्यक्षात लढाईपेक्षा कागदावरची लढाई ही खूप संघर्षाची लढाई असते हे आम्हाला आज 2 वर्षात कळालं। 31 मार्च 2013 रोजी आमच्याकडे 13,17,000चा निधी वाशिमला येऊन पडला, परंतु आम्हाला न्यायालयीन परवानगी, तहसीलदाराची परवानगी, याची परवानगी या सगळ्या परवानगीत आमचे 21 महिने त्याच्यामध्ये गेले। शिवाय बँकेने कर्ज देण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये बराच विलंब केला। राष्ट्रीयकृत बँकेने एकाने कर्ज दिले नाही। शेवटी व्यावसायिक बँक HDFC बँकेकडे जायची आम्हाला गरज पडली आणि HDFC बँकेने आम्हाला कर्ज मंजूर केलं। हे सगळे अनुभव येऊन देखील कृषीदीप मंडळाच्या सदस्यांनी हिंमत हारली नाही। यंदा त्यांनी जबलपूरच्या जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठातून सोयाबीनचं JS 9752 वाणाचं मूलभूत बियाणं आणलं। त्याची पेरणी 8 शेतकऱ्यांकडे केली होती, तर सध्या हरभऱ्याच्या उज्जैनहून आणलेल्या
जाकी 9218 वाणाच्या मूळ बियाण्यांची 35 शेतकऱ्यांनी पेरणी केली। या दोन्ही पिकांच्या 800 क्विंटल बियाण्यांची विक्री करण्याचं यंदा त्यांचं उद्दिष्ट आहे। यापासून त्यांच्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2800 ते 3500 रुपयांचा जादा भाव मिळणार आहे। त्याची उलाढाल जवळपास 1 ते 1.25 कोटी रुपयांवर जाणार आहे। हा सगळा नफा बीजोत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ग्राम बीज उत्पादन योजनेतले याच जिल्ह्यामध्ये जास्त उत्पादन होते आणि या बियाण्यामुळे ग्राम बीज उत्पादनामुळे खरेदीदार शेतकऱ्याला सुद्धा फायदा आहे। कृषी विभाग आम्हाला विक्रीनंतर सुद्धा अनुदान देते। जे शेतकरी बियाणे विकतील, दुर्दैव असं झालं की जे 335 हे जे सोयाबीनचं वाण आहे त्याला शासनाने मागील 3 वर्षापासून अनुदान बंद केलेलं आहे। आमची सुद्धा शासनाकडे ही मागणी आहे की आमच्या भागात जे पिकते, जे विकते, जे टिकते ते वाणसाठी सुद्धा शासनानं आम्हाला अनुदानासाठी मदत करावी की जेणेकरून या परिसरात पिकणारं आणि विकणारं आणि टिकणारं वाण हे एकच वाण आहे की जेणेकरून त्याला आजपर्यंत कोणतेही असे बाधा आलेली नाही। नवीन वाणासाठी आम्ही यावर्षी प्रयत्न केले। जबलपूर विद्यापीठातनं आम्हाला ब्रीडर सीड मिळालं आणि यावर्षी आमच्याकडे त्याचं जवळपास 800 क्विंटल सर्टिफाईड सीड आहे। गेल्या वर्षी आम्ही 600 क्विंटल हरभरा विकलेला आहे आणि यावर्षी सुद्धा आमचा 350 एकरावरती हरभऱ्याची नोंदणी यावर्षी झालेली आहे। या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या रब्बी हंगामात आमच्याकडे 2500 क्विंटल सोयाबीनचं हरभऱ्याचं बियाणं राहणार आहे आणि येत्या हंगामामध्ये 800 क्विंटल आम्ही सोयाबीनचं बियाणं बाजारात आणणार आहे। या माध्यमातून उत्पादक शेतकऱ्यालाही फायदा होणार आहे आणि खरेदीदार शेतकऱ्याला सुद्धा मार्केटपेक्षा 1200 रुपये प्रति क्विंटल दरानं आम्ही हे बियाणं पुरवणार आहे। या गटाचं काम पाहून त्यांना नुकतंच 24 लाख रुपयांचं गोडाऊन मंजूर करण्यात आलंय। यामुळे बियाणं साठवणं सोपं होणार आहे। हा जो प्लांट उभारायचा आहे, ज्या प्लांटसाठी जवळपास 50 ते 60 लाख रुपये एका वेळेला लागतात। एवढी रक्कम सामान्य शेतकऱ्याकडनं उभी करणं शक्य नाही। बँका देखील एवढी मोठं कर्ज देत नाहीत। तर त्या अनुषंगानं आमची गरज, आमचे प्रयत्न, आमची मेहनत आणि या आमच्या मेहनतीला कृषी विभाग आणि राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा या 2 शासकीय यंत्रणेचा सहभाग आता मध्यंतरी बँकेनं सुद्धा आम्हाला मदतीचा हात पुढे केलेला आहे। या त्रिवेणी संगमातनं आज महाराष्ट्रामध्ये आमचा वाशिम जिल्हा एकीकडे कलंक लागलेला आमच्या जिल्ह्याला की आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून पूर्ण देशभर त्याची ओळख झालेली आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये सुद्धा कृषी विभागाच्या मदतीनं आम्ही जे शेतकरी आज एक अभूतपूर्व असं काम करतोय ते तुमच्या आमच्या माध्यमातून हे सगळं समोर येत आहे। आज या गटाच्या बीजोत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2500पेक्षा जास्त नफा मिळणार आहे। या मोहिमेत हा गट येत्या काळात जिल्ह्यातल्या आणखीन शेतकऱ्यांना जोडणार आहे। याच माध्यमातून जर नवीन गट कोणाला तयार करायचे असतील तर साधे बचत गट स्थापन केल्यानंतर ही त्यांची नोंदणी राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे होते। मूलभूत आणि पायाभूत बियाणं हे कृषी विद्यापीठातनं किंवा एखाद्या महामंडळाकडून तुम्ही खरेदी करून याच्यामध्ये भाग घेऊ शकता आणि भाग घेण्यासाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयाशी संपर्क साधावा। ग्राम बीजोत्पादनासाठी महाराष्ट्रामध्ये कडधान्य आणि गळीत धान्य यांच्यासाठी खूप मोठमोठे लक्ष्यांक आहेत। पर्यायानं शेतकरी समोर येत नाही म्हणून हे याचे जे अनुदान आहे ते इतर महामंडळांना न्यायालयात असतो शासनाला वर्ग करावं लागते। कृषी विभाग अशा चांगल्या काम करणाऱ्या गटांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो। कृषीदीप मंडळाप्रमाणे ग्राम बीजोत्पादन करण्यासाठी उत्सुक शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे। गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाची आणि परिसराची बियाणाची जी गरज आहे ते पूर्णपणे भागवावी आणि त्यानंतर हळूहळू परिसर तालुक्यातील, जिल्ह्यातील किंवा विभागातील गावांची जी बियाणाची गरज आहे ती भागवावी अशी अपेक्षा आहे। यावर्षी अत्यंत टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी ज्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत बियाणं उत्पादन केलं त्या शेतकऱ्यांना यावर्षी जास्तीत जास्त बियाणापासून पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बीजोत्पादनाचा राबवलेला उपक्रम दुहेरी फायद्याचा आहे। त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे। शिवाय कंपन्यांकडून बियाणं घेऊन शेतकऱ्यांचा कंपन्यांना जाणारा पैसा शेतकऱ्यांच्या खिशात घालायला मदत होऊन अर्थकारण साधलं जाणार आहे। त्यामुळे ग्राम बीजोत्पादनासारख्या योजनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।